सर्व आधी मी प्रभूचे आभार मानते, कारण देवाने मला ही वेळ दिली आहे. अ, देवाचं वचन तुमच्यापर्यंत शेअर करण्याची संधी मला प्रभूने दिली. कुणाल ब्रदरचे मी आभार मानते की त्यांनी मला विचारलं की मामी तुम्ही मेसेज घेऊ शकाल का? तर मी म्हटलं हो. आणि तेच काम आपण करत आहोत प्रभूसाठी. आणि मला आवडलं कुणाल ब्रदरनी अ, हे जी काही सेवा चालू केलेली आहे. अ, मला असं कळलं, मी विचारलं मिस्टरांना, तर त्यांनी मला सांगितलं की लॉकडाऊन पासून ह्या मीटिंग्स चालू आहेत, ह्या प्रार्थना झूम मीटिंग चालू आहेत. आणि आवडलं की आणि मी कुणाल ब्रदरला म्हणाले सुद्धा मी की कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला देवाची सेवा करायची, बसून राहायचं नाही. आपल्याला जर प्रभूने उचललंय, उभं केलंय, देवाने आपल्याला निवडलंय, तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण देवाची सेवा करायची आहे, देवाच्या राज्याची वाढ करायची आहे. आणि खरोखर मी प्रभूचे आभार मानते, प्रभूची स्तुती करते. आजच्या ह्या झूम मीटिंग साठी गेली 2 आठवडे मी या मीटिंग मध्ये सहभागी झाले. वचनाद्वारे मी आशीर्वादित झाले. अ, आवडलं मला हे सेवा, देवाचं कार्य. आणि माझी पण पूर्ण मी तयारी दाखवली की हो मी करेल. आणि आजच्या वचनाला सुरुवात करूया. आजचं वचन आहे 1 शमूएल याचा 4था अध्याय, वचन 12 पासून 22 पर्यंत आपण वाचूया. 1 शमूएल याचा 4था अध्याय, वचन 12 ते 22. त्याच दिवशी एक बन्यामिनी मनुष्य सैन्यातून पळ काढून शिलो येथे आला. त्याने आपली वस्त्रे फाडली होती व डोक्यात धूळ घातली होती. तो तेथे आला तेव्हा एली याजक रस्त्याच्या बाजूला आसनावर बसून वाट पाहत होता, कारण परमेश्वराच्या कोशाच्या चिंतेमुळे त्याच्या मनाचा थरकाप होत होता. त्या मनुष्याने नगरात येऊन हे वर्तमान सांगितले तेव्हा सगळे नगर आक्रोश करू लागले. या आक्रंदनाचा नाद एलीच्या कानी पडला तेव्हा हा हलकल्लोळ कसला म्हणून त्याने विचारले. तेव्हा त्या मनुष्याने धावत येऊन त्याला ते वर्तमान सांगितले. एली हा समयी 98 वर्षांचा होता आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते. त्या मनुष्याने एलीस म्हटले, सैन्यातून आलेला मनुष्य तो मीच. मी आज सैन्यातून पळून आलो आहे. तेव्हा तो त्यास म्हणाला, मुला काय समाचार आहे? त्या बातमी आणणाऱ्याने उत्तर दिले की इस्रायलाने पलिष्ठांपुढे पळ काढला, लोकांची मोठी कत्तल उडाली. हफनी व फिनहास हे आपले 2ही पुत्र ठार झाले आणि देवाचा कोश हस्तगत झाला. देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारताच एली दरवाजाजवळील आसनावर बसला होता. तेथेच तो मागे पडला. तो वृद्ध व अंगाने जड असल्यामुळे त्याची मान मोडून तो मृत्यू पावला. तो 40 वर्ष इस्रायलाचा शास्ता होता. त्याची सून फिनहासाची बायको ही गरोदर असून तिचा प्रसूती काळ जवळ आला होता. देवाचा कोश नेला आणि आपला सासरा व नवरा हे मृत्यू पावले हे वर्तमान ऐकून तिला कळा लागल्या व ती ओणवी होऊन प्रसूत झाली. तिचा प्राण जाते समयी ज्या स्त्रिया तिच्या भोवती उभ्या होत्या त्या तिला म्हणाल्या, भिऊ नको, तुला पुत्र झाला आहे. पण ती काही एक बोलली नाही व त्यांच्या बोलण्याकडे तिने लक्षही दिले नाही. तिने त्या बालकाचे नाव इखाबोध, वैभव नाहीसे झाले, असे ठेविले. ती म्हणाली, इस्रायलाचे वैभव नाहीसे झाले आहे. देवाचा कोश गेला आणि आपला सासरा व आपला पती हे मृत्यू पावले असून मृत्यू पावले म्हणून ती असे म्हणाली. ती म्हणाली, इस्रायलाचे वैभव गेले आहे, कारण देवाचा कोश नेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज मला ह्या सगळ्या हे वचन जेव्हा मी वाचते त्या प्रत्येक वेळेस, आणि एक आतमध्ये एक असं होतं की बाबा देवाच्या सेवा करणारी जे याजक आहे, एक एक लीडरशिप त्यांच्याकडे आहे, एक चांगली क्वालिटी लेवी वंशातले हे हे निवडायचे है ना. आणि जेव्हा या एलकानाला सॉरी एली याजकाला जेव्हा देवाने याजक म्हणून एली वंशातल्या प्रत्येक जो पुरुष आहे, ज्याच्यावरती पाचारण आहे याजक होण्याचं. आणि बघा ह्या अध्यायामध्ये, त्या शास्त्र भागामध्ये आपण वाचतो की अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे संपूर्ण त्या ठिकाणामध्ये, त्या इस्रायल देशामध्ये संपूर्ण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कुणाला कुणाचा मेळ नाहीये. कोणा कोणाच्या हृदयात देवाविषयी
ओझं नाहीये, कोणाविषयी देवाला कळवळा नाहीये आणि बायबलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नमूद केल्यात. आणि जेव्हा आपण हे या या परिस्थितीविषयीने विचार करतो, शास्त्रेंच्या काळानंतरचा यहोशुआ जो आहे, मोशेच्या नंतर जो ज्याने लीडरशिप घेतली आणि अ, यहोशुआ नंतरचा हा 300-350 वर्षांचा काळ गेला. जवळजवळ 15 शास्त्रे झाले आणि त्यांनी ही जी अ, चालवली इस्रायलाची जी पुढे चालवली लोकांना देवाच्या भयामध्ये किंवा यहो यहोशुआने जी काही चालरीत पाडून दिली होती आणि खूप सुंदर यहोशुआने लीडरशिप तिथे केली मोशे नंतर. आणि मग ते सगळे इस्रायली लोक जिवंत देवाला आपला देव म्हणून त्यांनी स्वीकारलं यहोशुआ 24व्या अध्यायामध्ये. आणि यहोशुआचं ते प्रसिद्ध वचन आहे, मी आणि माझे घराणे, 24:15 मध्ये, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार, तुम्ही ठरवा तुम्हाला कुठल्या देवाची सेवा करायची आहे. आणि मग अशा पद्धतीनं ते लोक इस्रायली सगळे म्हणाले, त्याच्यामध्ये वडील होते, वरिष्ठ होते, आणि ते म्हणाले की नाही नाही, आम्ही सुद्धा इस्रायलाच्या देवाची सेवा करणार, आम्ही सुद्धा जिवंत देवाची सेवा करणार. आणि मग अशा पद्धतीनं यहोशुआच्या काळापर्यंत इस्रायली लोकांनी जिवंत देवाला भजले, जिवंत देवाच्या भयात राहिले, जिवंत देवाच्या आज्ञा नियम त्यांनी पाळले आणि देवाला त्यांनी संतोष विलं. देव त्यावेळेस खुश होता. परंतु यहोशुआच्या मृत्यूनंतर त्या देशामध्ये असं काही झालं की त्यांना लीडरशिप योग्य मिळाली नाही किंवा मग लोक बहकून गेले. जेव्हा एक लीडर असतो, एक याजक असतो, एक पास्टर असतात, तेव्हा त्यांच्याकडे बघणारे लोक असतात. जेव्हा लीडर त्याच्या अ, जबाबदारीमध्ये थोडासा कुठेतरी कमी पडतो, थोडासा ढिल्ला पडतो किंवा थोडासा मागे पडतो, तर त्याच्या मागे येणारे आणि त्याच्याकडे बघणारे सगळे अशाच पद्धतीचं बघ ते सुद्धा मग पतन पावतात. त्यांचं पण सुद्धा प्रभूमध्ये चालणं होत नाहीये. प्रभू बरोबर त्यांचा विश्वासूपणा त्यांना दाखवता येत नाही, कारण बघणार आम्ही कोणाकडे, हा प्रश्न असतो त्यांना. आणि मग झालं काय की जेव्हा अ, अ, यहोशुआच्या मृत्यूनंतर शास्त्र्यांचा काळ झाला आणि शास्त्र्यांचा काळ चालू झाला, आणि ह्या शास्त्र्यांच्याच काळामध्ये आपण पाहतो की देशात दुष्काळ, मरी आणि तलवार, कारण देवापासून लांब गेल्यानंतर ह्या तीन पिढांनी प्रभू प्रत्येकाला पिडत आहे. आणि मग आजही देव तो देव तोच आहे, आजही तो देव बदललेला नाहीये. आणि म्हणून आज आपण बघतोय सगळे पृथ्वीवर सगळीकडे भ्रष्टता आहे, सगळीकडे भ्रष्टता आहे. का? कारण लोक जिवंत देवापासून लांब आहेत. फार कमी लोक प्रभूवर विश्वास ठेवतात आणि प्रभूला स्वीकारतात, जिवंत देव म्हणून प्रभूला मान्य करतात. असो, आपण या विषयामध्ये पुढे जात असताना 18व्या वचनाकडे मी आज प्रत्येकाचं लक्ष वेधू इच्छिते. देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारता, जो एक माणूस पळून आला होता मैदानातून, बातमी देण्यासाठी आला होता याजकाला. सगळी वाईट बातमी घेऊन तो आलेला होता, जे घडलं होतं तेच तो सांगत होता. आणि तो सांगत आहे की देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारताच, त्याने सांगितलं 17व्या वचनामध्ये की हफनी आणि फिन्हास दोघे जण तुमचे पुत्र ठार झालेले आहेत, देवाचा कोश हस्तगत झालेला आहे. देवाचा कोशाचं नाव त्याच्या मुखातून जेव्हा बाहेर पडलं, तेव्हा एली याजक त्याची मान तुटली आणि तो मागे पडून गतप्राण झाला. आणि मग अशा पद्धतीनं त्याचं मृत्यू झाला. तर ह्या वचनातून हे आपल्याला शिकायला मिळतंय की कराराचा कोश जेव्हा निघून जातो ना, तेव्हा मग मरण येतं. कराराचा कोश आहे तोपर्यंत जीवन आहे, परंतु कराराचा कोश एकदा तुमच्या एरियातून, तुमच्या गावातून, तुमच्या जिल्ह्यातून, आतून, तुमच्या घरातून जेव्हा निघून जातो, तेव्हा मग आत्मिक मृत्यू येतो. आणि मग हे जुना करार शारीरिकतेबद्दल बोलत आहे. आणि मग इथे आपल्याला दिसतं की एली याजक मृत्यू पावलेला आहे. त्यावेळेस त्याचं वय 98 वर्षाचं आहे, वय पण त्यांचं जास्त झालेलं आहे. आणि मग अ, त्याला समजत नाही आता काय, इथून पुढे काय होणार आहे. आणि मग त्याला जेव्हा हे युद्धासाठी गेले होते, युद्धाला गेले इस्रायली लोक, आणि बघा जो देश, कनान देश,
अब्राहमाला देवाने पाचारण केलं, कनान देशाचा ताबा घे आणि तिथं तुझी संतती आणि मी तुझी रजकणा इतकी आणि वाळू इतकी वाढवेल. आणि हा जो अभिवचनाचा देश आहे, अभिवचनाचा देश जेव्हा देवाने अब्राहमाला दिला आणि त्या अभिवचन दत्त देशामध्ये हे जी राष्ट्र आहे, मवाब राष्ट्र किंवा पॅलेस्टाईन, पलेस्ती राष्ट्र, तर असे जे राष्ट्र आहेत ती इस्रायलाला त्रास देतात, आजही ते चालू आहे. आणि आणि म्हणून वारंवार त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची आणि वर्षाचा प्रारंभ जेव्हा होत असायचा तेव्हा हे इस्रायली लोक, हे इस्रायली राष्ट्र इतर राष्ट्रांवरती आक्रमण करायचे, कारण हा त्यांचा हक्काचा देश आहे, देवाने त्यांना दिलेला अभिवचन दत्त देश आहे. आणि बायबल त्याला प्रूफ आहे, पुरावा आहे. आजही जेव्हा गाझा पट्टीमध्ये जेव्हा पॅलेस्टाईनी लोक हक्क दाखवतात, तर बायबलच्या वचनाला तर कुणी खोटं ठरवू शकत नाही, है ना. आणि म्हणून बायबल त्यांना चांगला पुरावा आहे की हा देश आमचा आहे. आणि म्हणून आसपासचे जे छोटे छोटे देश आहेत त्या देशांना ते काय करतात, वर्षाचा जेव्हा प्रारंभ होतो तेव्हा मग ते युद्धाला जातात आणि मग त्यांना मग पराभूत करून ते परत येतात, विजय प्राप्त करून ते परत येतात, कारण देव त्यांच्या बरोबर आहे. बायबलचं वचन सांगतं देवाने त्यांना अभिवचन दिलेलं आहे. अनुवादच्या पुस्तकामध्ये त्यातला 20व्या अध्यायामध्ये आपण वाचूया. अनुवाद 20:1-4 मध्ये की जेव्हा तू शत्रूशी युद्ध करायला जाशील तेव्हा तू घाबरू नको कुठल्या गोष्टीला. वाचता आलं तर वाचू शकता आपण. अनुवाद 20:1-4. अनुवाद 20:1-4 आपण वाचूया. तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य तुझ्या दृष्टीत पडल्यास त्यांना भिवू नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून आणले तो तुझ्या बरोबर आहे. यस. रणांगणावर जाल तेव्हा याजकाने लोकांकडे येऊन त्यांच्या संगती बोलावे. त्याने त्यांना म्हणावे, इस्रायल लोक हो, ऐका, युद्ध करण्यास आज तुम्ही आपल्या शत्रूंच्या जवळ आला आहात. तुमचे मन कचरू देऊ नका, भिवू नका, थरथर कापू नका आणि त्यांना पाहून घाबरू नका, कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करायला व तुमचा बचाव करायला तुमच्या बरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर देवाने त्यांना नियमशास्त्र दिलं होतं आणि अनुवादच्या पुस्तकामध्ये 20व्या अध्यायामधील हे वचन आपण वाचलं, तर त्यांना सर्व समर्थ परमेश्वराचा सहाय्य होतं आणि त्यांचा पाठिंबा होता की तुम्ही युद्ध करायला जा. आणि जेव्हा तिथं तुम्ही युद्ध मैदानावर जाणार, रणांगणावर जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तुम्ही एकमेकांना प्रोत्साहित करा, प्रोत्साहन द्या, है ना. या वचनामध्ये आज आपण असं वाचलं. परंतु ह्या वेळेस काय झालं, 1 शमूएल 4थ्या अध्यायामध्ये काय झालं की जेव्हा इस्रायल लोक पलिष्ठ्यांशी लढण्यास गेले, त्यांनी एबनेझर येथे तळ दिला आणि पलिष्ठ्यांनी अफेक येथे तळ दिला. पलिष्ठ्यांनी इस्रायलाशी सामना करण्यासाठी व्यूह रचना केली. लढाईस तोंड लागून पलिष्ठ्यांपुढे इस्रायल लोक पराभव पावले. पहिल्यांदा असं झालं होतं की इस्रायल लोक तिथे पराभव पावले होते. आणि मग जेव्हा ते येतात छावणीमध्ये सगळेजण, आणि मग वडील असं म्हणतात की देवाने आम्हाला असं हार का दिली, पराभव का दिला ह्या वेळेस. देवाकडे काहीतरी गोष्टी आहेत, देवाकडे काहीतरी गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या आणि त्या काळात त्या वेळेत त्या लोकांच्या जीवनात घडत होत्या, त्या गोष्टींमागे निश्चित एक काहीतरी कारण असतं. उगाचच देव कोणाला पीडा देत नाही, मुद्दामून कोणाला पराभव देणार नाही, त्याचं ते राष्ट्र होतं. आणि मग असं झालं की जेव्हा त्यांनी पाहिलं की इस्रायल लोक पतन पावलेले आहेत, ते हरलेले आहेत. आणि मला तुम्हाला हे अजून सांगायला आवडेल की पलिस्त्यांकडे फक्त 5 राज्य होती. पलिस्त्यांकडे फक्त 5 राज्य होती आणि त्या 5 राज्यांना त्यांच्याशी मुकाबला करायला इस्रायल देशातून 30,000 लोकांचं सैन्य गेलं. त्या 5 गावातल्या लोकांनी, त्या 5 सिटीतल्या शहरातल्या लोकांनी ह्या 30,000 लोकांना पाडलं. बघा मग, है ना. तर मग अशा पद्धतीनं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. ती सगळ्यात पहिली घटना घडली तिथे. आणि मग बायबल सांगतं की ह्या
युद्ध प्रसंग ओढवला. ते बरोबर लढायला गेले खरे, परंतु थोड्या लष्करापुढे ते पराभूत झाले. सुमारे 30,000 लोक पतन पावले. गथ, गज्जा, एक्रोन, एश्तोद आणि अश्कलोन ही 5 ठिकाणं बलिष्ठांची होती. आणि कोणतंही युद्ध, बघा, कोणतंही युद्ध जेव्हा आपण जिंकायला जातो तेव्हा आपण ते युद्ध पहिल्यांदा मनात जिंकायचं, है ना. आणि इस्रायली लोकांना सवय होती, ते रणांगणावर एकमेकांना प्रोत्साहन देत होते, ते रणांगणावरती एकमेकांना एनकरेज करत होते की आपल्याला युद्ध जिंकायचंय. परंतु ह्या वेळेस त्यांना काही यश मिळाले नाहीये. त्याच्या मागे काहीतरी कारण आहे, त्या कारणांकडे आपण जाऊया. बघा, अनुवाद 20 मध्ये जेव्हा आपण वाचलं, कराराचा कोश, युद्धाच्या प्रसंगी तुम्ही कराराचा कोश घेऊन जाऊ शकत नाही, कारण देव प्रत्यक्षात तुमच्या बरोबर तिथं असतो. कराराचा कोश नेण्याचं तिथे काही कारण नाहीये. कराराचा कोश कधीच कोणी नेला नाही युद्धाच्या प्रसंगी. एकदा नेलाय 14व्या अध्यायामध्ये, शौलाने नेलाय कराराचा कोश. पण हे बरोबर नाहीये, हे योग्य नाहीये. देवाने त्यांना सांगितलंच नाहीये की कराराचा कोश तुम्ही न्यायचा युद्धाला. पण हफनी आणि फिनहास हे एलीचे 2 अधम पुत्र आहे आणि ते वेगळ्या वृत्तीत तिथे राहत आहेत. आणि मग देवाला ते दुखवत आहेत. आणि आपण बघूया की जेव्हा त्यांच्या तलवारी बोठत झाल्या, जेव्हा त्यांचा अभिषेक पातळ झाला, तेव्हा त्यांना हार पत्करावी लागली. आपलंही तसंच आहे की जेव्हा आपल्याला प्रार्थनेत आपण कमी पडतो, वचन वाचण्यात आपण कमी पडतो, स्तुती आराधनेत आपण कमी पडतो, कुठून ना कुठून तरी आपली संकट यायला सुरुवात होतात. कुठून ना कुठून काही ना काहीतरी वाईट बातमीला आपल्याला ऐकायला लागते किंवा सामोरं जावं लागतं. आणि मी परत एकदा सांगेल की हा देव तोच देव आहे. त्या काळात तो तोच आहे, आजही तो तोच आहे आणि उद्याही तो तोच असणार आहे. प्रेज द लॉर्ड, है ना. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद की जेव्हा त्यांच्या तलवारी बोथट झाल्या, जेव्हा आपल्या तलवारी बोथट होतात, आपला अभिषेक कमी होतो, तेव्हा अशा प्रकारच्या प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि मग बायबल सांगतं की इब्री करार 4:12, हे देवाचं वचन सजीव, सक्रिय आणि कुठल्याही धारदार शस्त्रापेक्षा जास्त बलवान आहे. प्रेज द लॉर्ड. कराराचा कोश म्हणजे काय? तर कराराचा कोश म्हणजे देवाचं वचन आहे. त्या कोशामध्ये एक सोन्याचा पेटी बनवायला सांगितली होती. देवाने निर्गम 25:8 मध्ये असं सांगितलं की माझी तुमच्यामध्ये वस्ती व्हावी. इस्रायली लोक, कारण पूर्वी कसा देव चालायचा त्यांच्या बरोबर, मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ, दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, अशा पद्धतीनं देव त्यांच्याशी चालायचा. परंतु जेव्हा देवाने मोशेला सांगितलं की माझी तुमच्यामध्ये वस्ती व्हावी, मला आवडतं माझ्या लोकांबरोबर राहायला, मला आवडतं तुमच्या बरोबर राहायला, मला आवडतं तुमच्यामध्ये वस्ती करायला, तर माझा तुमच्यामध्ये निवास व्हावा म्हणून माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार कर, एक निवास मंडप तयार कर. आणि मग ते निवास मंडप 2 भागांमध्ये आहे. त्याला पहिला जो भाग आहे त्याला पवित्र स्थान म्हणतात, आणि जो दुसरा भाग आहे मागचा त्याला परमपवित्र स्थान म्हणतात. आणि परमपवित्र स्थानामध्ये हा कराराचा कोश ठेवलेला असतो. आणि हा कराराचा कोश घेऊन ते जायचे, कारण त्यांना असं वाटायचं की कराराचा कोश, त्यांना त्यावेळेस तसं वाटलं की कराराचा कोश आम्ही नेला तर कदाचित आम्हाला विजय मिळेल. आजही इस्रायली लोकांना ज्यावेळेस आपण बघतो इस्रायल देशामध्ये, ते त्या युद्धाच्या त्यांच्या ज्या बराक असतात, त्यांच्या ज्या गाड्या असतात, तिथे कराराचा कोश आहे, बायबल आहे, नेतात ते आज. आणि मोठी मोठी बायबल त्यांनी ठेवलेली आहेत युद्धाच्या त्या शस्त्राच्या वाहणाऱ्या गाड्यांमध्ये. त्यांचा आजही तोच विश्वास आहे की देव आमच्या बरोबर आहे. आणि देव सगळ्यांच्या विश्वासाचा मान करणारा परमेश्वर आहे. इस्रायल जिंकत असतो प्रत्येक वेळेस, आणि तो देवाचा देश आहे, त्याला आपल्याला आनंद आहे त्याच्यामध्ये. परंतु जर आपण वचनामध्ये बघत गेलो आपण तर त्या काळामध्ये मग असे शब्द मी वापरला की कोणाचा कोणाला ताळमेळ नाहीये की काय चाललंय देवाच्या मंदिरामध्ये, सध्या काय चाललंय. कराराचा कोश आणण्यापूर्वी इस्रायली वडिलांनी आधी स्वतःच आत्मसंयमन करायचं होतं. त्या युद्धभूमीमध्ये जेव्हा कराराचा कोश न्यायचा होता, तेव्हा इस्रायलाच्या वडील मंडळींनी थोडस आत्मसंयम
आत्मसंयमन करायचं होतं. त्यांनी काय करायला पाहिजे होतं? त्यांनी स्वतःच परीक्षण करायला पाहिजे होतं की बाबा आपल्याला सल्ले द्यायचे त्यांना, चुकीचा सल्ला आपण देऊ नये. आणि मग जेव्हा युद्धभूमीमध्ये जेव्हा कराराचा कोष घेऊन हफनी आणि फिनहास ते गेले, एलीचे हे दोन मुलग, त्यांच्याबद्दल बायबल बरंच काही सांगत आहे. आपण वाचूयात 2 शमूएल त्याचा 12 ते 17 पर्यंतची वचनं आहेत की कसं ते परमेश्वराचं वाचत असाल तर वाचू शकता ब्रदर. वचन 2, 1 शमूएल त्याचा 2रा अध्याय 12 ते 17 पर्यंतची वचनं. हालेलुया. मग नेराचा पुत्र अब्नेर आणि शौलाचा पुत्र इश बोशेत यांचे सेवक महनाईमुन 1 शमूएल गिबोन येथे गेले. इकडे सरुवेचा पुत्र योआब व दाविदाचे सेवक हे बाहेर पडले आणि त्या उभय सैन्याची 1 शमूएल ब्रदर, 1 शमूएल 12, 1 शमूएल त्याचा 2रा अध्याय 12 ते 17. लोकांसंबंधाने याजकांची वहिवाट अशी होती की कोणी मनुष्य होम बली अर्पण करायला आला तर मांस येस. शिजत असता हा याजकाचा चाकर हाती त्रिशूळ घेऊन तेथे येई हा आणि परातीत, गंगाळात, कढईत अथवा तपल्यात त्रिशूळ मारून जितके मांस त्याला लागे तितके याजक स्वतःसाठी घेई. हा. सिलो येथे जे इस्रायल लोक येत त्यांच्याशी ते असाच व्यवहार करत. हो वपेचे हवन करण्यापूर्वीच याजकांचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे, भाजण्यासाठी याजकाला मांस दे. तो येस. तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर कच्चेच घेईल. पहिल्याने वपेचे हवन होईल, मग तुला वाटेल तितके घे. असे जर यजक करता त्याला म्हणाला तर तो म्हणे, नाही आता दे, नाहीतर मी जबरीने घेईल. हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते, कारण त्यामुळे लोकांना परमेश्वराची अर्पण आणण्याची वीट आला. देवाचं जे सुवासाचं अर्पण असतं, हे मेद त्याला म्हणतात, चरबी त्याला म्हणतात. हे देवाचं सुवासिक अर्पण असतं. त्याला जर वाचायचं असेल तर लेविय 3, 3 ते 5 मध्ये तुम्ही वाचू शकता. परंतु आज आपण पुढे जाऊया की जेव्हा लोक अर्पण आणायचे, होम अर्पण, पाप अर्पण, शांती अर्पण, उपकार स्तुतीचं अर्पण, ही सगळ्या प्रकारची अर्पण जेव्हा मंदिरात आणायची, तेव्हा हे अधम 2 मुलं काय करायची की त्या पातेल्यांमध्ये, तपेल्यांमध्ये जे ते मांस काढून ठेवलेलं असायचं अर्पणांचं, त्रिशूळ घालायचे त्याच्यामध्ये, चांगला भाग त्यातला काढून घ्यायचे अर्पण करण्याच्या आधी, आणि जे देवाचं होतं तेच ते स्वतःला ठेवून घ्यायचे. आणि म्हणून परमेश्वर त्याच्याशी बोलला. परमेश्वर छोटा जो शमूएल बाळ होता त्याच्याशी ह्या सगळ्या गोष्टी बोलत होता. त्याला म्हणाला, परमेश्वर शमूएल बाळाला म्हणाला की जे माझं अर्पण आहे ते अर्पण ते घेतात, आणि एली त्याला रागवत सुद्धा नाहीये. एली त्यांना, आपल्या मुलांना माझ्यापेक्षा उच्च प्रकारचं महत्व देतोय, आणि म्हणूनच मला आता काहीतरी करावं लागेल, मला एलीच्या मुलांचं काहीतरी करावं लागेल. आणि मग एली याजक जेव्हा सांगतो आपल्या मुलांना की बाबांनो असं करू नका, तुमच्या विषयीनं माझ्या कानावर गोष्टी येतात, तसं काही करू नका, परंतु त्याची मुलं ते ऐकतच ना त्याचं, कारण पहिल्यापासून सवयच नाही ना. आणि म्हणून या नवीन करारामध्ये जेव्हा देवाचा याजक उभा करायचा असतो, तेव्हा स्त्री असो किंवा पुरुष असो, मग ते पहिल्यांदा त्यांना बघतात, त्यांची क्वालिफिकेशन, त्यांची क्वालिटी बघतात. हे लोक घर व्यवस्थित सांभाळू शकतात का? जे सेवक, जे स्त्री किंवा पुरुष घर व्यवस्थित सांभाळतात, आपल्या मुलाबाळांना व्यवस्थित शिक्षण देतात, तरच ते देवाची सेवा करण्यास योग्य आहे. प्रेषित पौलांनी इफिसकरास नियम दिलेला आहे, अध्यक्ष कसा असावा. आणि म्हणूनच हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्या जुन्या करारातून या गोष्टी आपल्याला कळतात, आणि या नवीन करारामध्ये ते आपल्यासाठी खूप सोपं करून ठेवलेलं आहे प्रभूने. त्यासाठी खरोखर देवाला धन्यवाद. एलीने त्या 2 मुलांना इतकं लाडावून ठेवलं होतं, इतकं लाडावून ठेवलं होतं की ते आता त्यांच्या वरचढ झाले. बघा, जेव्हा ते मंदिरातून कराराचा कोष मैदानात, रणांगणात घेऊन गेले, कदाचित एलीने त्यांना थांबवलं असू शकतं,
परंतु त्यांनी आपल्या वडिलांचं पण ते ऐकलं नाही. पण परमेश्वरांनी ठरवून ठेवलं होतं की मी त्यांना जिवंत ठेवणार नाही. आणि मग ते गेले आणि मग त्यांच्या मृत्यूची बातमी आली. मृत्यूची बातमी आल्यानंतर एली याजक मरण पावला. म्हणजे एका घरातले 3 गेले. एवढंच नाही तर त्यांची जी सून होती फिनहासाची पत्नी, तिचे दिवस प्रसूत होण्याचे दिवस भरत आले होते. आणि जेव्हा तिला असं कळलं की माझे पती पण गेलाय, दीर पण गेलाय, माझे सासरे पण गेलेत, आणि विशेष म्हणजे कराराचा कोष गेलाय, कराराचा कोष गेला हे ते जेव्हा तिने पाहिलं, तेव्हा तिने त्या बाळाकडे पाहिलं पण नाही. आणि तिने आपल्या बाळाचं नाव इखाबोत ठेवलं. इखाबोत म्हणजे वैभव गेले आहे, इस्रायलाचे वैभव गेले आहे. जेव्हा कराराचा कोष जातो, जेव्हा आपल्यावरचा अभिषेक जातो, जेव्हा आपल्यावरचं देवाचं सानिध्य जातं, जेव्हा आपल्या जीवनावरून देवाची उपस्थिती जाते, तेव्हा आपला चेहरा काळा टिक्कर पडतो आणि लोक म्हणतात की तुम्हाला तुमची तब्येत ठीक नाहीये का. एवढं सांभाळायचं असतं. लोकांना बाहेरून दिसतो आपण, पण देव आपल्याला आतून बाहेरून पाहतो. आपलं हृदय परमेश्वर तपासतो. आपल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवरती देवाची नजर असते. आणि देवाची इच्छा नाहीये की या काळात, या नवीन कराराच्या काळामध्ये आपलं अशा पद्धतीनं पतन व्हावं. देवाची इच्छा नाहीये. आणि ह्या गोष्टीतून मग ह्या जुन्या कराराच्या अध्यायातनं, या जुन्या कराराच्या पुस्तकातनं आपल्याला हे शिकायला मिळतं की असा काळ तो चाललेला होता की कोणाचा कोणाला मेळ नाहीये. कोण याजक आहे, कोण त्याची मुलं आहेत, काय करतायत. बघा, इस्रायल देशात असं वातावरण कधी झालं नाहीये. पण हे मंदिरात वातावरण चाललेलं आहे. हे मंदिरात चाललेलं आहे, याजकाच्या घरात हे वातावरण चाललेलं आहे. बाकीचे लोक करत नाही, त्याच्याबद्दल काही वाच्यता नाहीये, त्याच्याबद्दल काही लिहिलेलं नाहीये. परंतु याजकाच्या घरात या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे त्या काळासाठी. आणि मग देवाचा आत्मा खिन्न झाला असेल, हृदय देवाचं तुटलं असेल, देवाला वाईट वाटलं असेल. आणि मग जेव्हा हा इखाबोध जन्माला आला, तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली की त्याचं नाव इखाबोध ठेवायचंय, मला त्याचं नाव इखाबोध ठेवायचंय, कारण हा जन्माला आला आणि सगळंच निघून गेलं, सगळंच निघून गेलं. परंतु नाही ना, असं नसतं. देवाला धन्यवाद. त्याच्याकडे प्रभू आपल्याला आता इथून पुढे ह्या गोष्टी शिकवत आहे की आपण वाईट परिस्थितीत सुद्धा, तुम्ही आणि मी, कितीही वाईट परिस्थिती, सगळं जाऊ दे, घर जाऊ दे, इयोबाचं तर सगळं गेलं, घर गेलं, लेकरं गेली, संपत्ती गेली, प्रॉपर्टी गेली, मुलं गेली, सगळी गेली. परंतु तो काय म्हणाला, देवानं दिलं, देवानं नेलं, धन्य त्याचं नाव, है ना. परंतु ही स्त्री जी आहे, फिनहासाची बायको, ती म्हणाली की कराराचा कोष गेलाय, तर आता मी ह्याचं नाव इखाबोधच ठेवणार आहे. आणि मग अजून एक अशी स्त्री आहे बायबलमध्ये, एक इतिहास त्याच्या 4था अध्याय त्याच्या 9व्या वचनामध्ये, याबेस जेव्हा झाला होता त्याच्या आईला, तो म्हणाला की हा फार क्लेशाने मला झालेला आहे, आणि म्हणून त्याचं नाव तिनं याबेस ठेवलं, मला दुःख देणारा पुत्र किंवा मुलगा. अजून एक स्त्री आहे उत्पत्तीच्या 35व्या अध्यायामध्ये, की राहेल तिचं नाव आहे, आणि तिला पण जेव्हा पुत्र झाला, तिनं त्या पुत्राचं नाव बेनहोनी ठेवलं, बेनोनी असं ठेवलं. आणि 35-15 मला असं वाटतंय. आणि ती म्हणाली की या पुत्रामुळे, या मुलामुळे मला स्वतःला खूप क्लेश झालेले आहेत. परंतु परिस्थितीकडे बघा, परिस्थितीकडे त्या इखाबोधच्या जन्माच्या वेळेस त्याची आई जी आहे, त्या परिस्थितीकडे तिने पॉझिटिव्हली बघायचं, होकारात्मक बघायचं होतं. कारण सगळेच आता गेलेले नाही आहेत, सगळेच आता मेलेले आहेत, सगळेच आता मृत्यू पावत आहे मी एक स्त्री, तरी सुद्धा आता मला उठलं पाहिजे, मला उभं राहिलं पाहिजे, माझ्या देवाच्या साईडनी मला गेलं पाहिजे. आज माझे पती नाही, आज माझे दीर नाही, आज माझे सासरे नाही आहेत, पण माझ्या लेकरांसाठी मला आता उभं राहिलं पाहिजे. ह्याच्या पलीकडे ती विचार करूच शकत नव्हती की आता मला जगून काय फायदा, सगळेच गेले, आता मी जगायला नको. तिच्या समोर दबोरेचं उदाहरण होतं, कशी दबोरा संदेश हारिका होती आणि कशी ती न्यायनिवाडा करत होती संपूर्ण इस्रायलाचा. संपूर्ण इस्रायलचे लोक तिच्याकडे सल्ला मसलतीसाठी यायचे. तिथं त्या खजुरीच्या झाडाखाली बसून, है ना, बायबल सांगतं की शास्त्री 4था अध्यायामध्ये, की खजुरीच्या झाडाखाली बसून इस्रायलाच्या लोकांचा ती न्यायनिवाडा करत होती. आणि म्हणून बायबलचं वचन सांगतं यशाया 49 मध्ये, की 49:15 मध्ये, कदाचित कदाचित आई आपल्या तान्ह्या बाळाला विसरेल,
परंतु परमेश्वर म्हणतो मी तुला विसरणार नाही. प्रेज द लॉर्ड. हे ना, म्हणजे मला असं म्हणायचंय की ह्या परिस्थितीकडे, ह्या बाळाच्या जन्माकडे तिने अशा नजरेने बघायचं नव्हतं. तिचा पण प्राण गेला, तिचाही प्राण गेला, ती पण मरण पावली, आणि त्या बाळाला मग कोणी सांभाळलं माहिती नाहीये. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये देवाचे गौरव कुठंच नाहीये. देवाचे गौरवच गेले आहेत. आपल्या हातात आहे परिस्थिती, जाता जाता त्याला कशी धरून ठेवायची. तुम्ही आणि मी देवाचं एक संतान, देवाचं एक मूल असल्यामुळे आपण तीच जबाबदारी घ्यायची, आपण तो स्टँड घ्यायचा आहे देवासाठी. तिथे आपण उभं राहायचंय. भले मग स्त्री असो, मुलगा असो, मुलगी असो, म्हातारा असो, वृद्ध असो, आपण कोणीही असो, देवासाठी आपण तिथे स्टँड घ्यायचा की नाही, मला माझे देवाचे गौरव माझ्या जीवनातून देवाला दाखवायचे. देवाने मला उभं केलेले, देवाने माझ्यावरती अभिषेक दिलेला आहे, देवाने माझ्या हातात देवाचं वचन दिलेलं आहे, देवाने मला बोलायला तोंड दिलंय, जीभ दिली, आवाज दिलाय, वाणी दिली आहे, आणि मला त्याचा उपयोग करायचा आहे, आणि माझ्या देवासाठी मला जगायचंय. प्रेज द लॉर्ड. हे त्या परिस्थितीमध्ये स्त्रिया घराच्या बाहेर नसायच्या. परंतु मी परत एकदा म्हणेल की तिच्या समोर एक सुंदर उदाहरण होतं, तबोरेचं एक सुंदर उदाहरण होतं, तरी सुद्धा तिने हार मानली आणि मग ती मरून गेली, मरण पावली, मृत्यू पावली. कराराचा कोश म्हणजे देवाची उपस्थिती आहे, ते परमेश्वराचं तेज आहे, आपल्या जीवनाद्वारे प्रगट होणारं ते परमेश्वराचं गौरव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जेव्हा देवाने मोशेला निवास मंडप बनवायला सांगितला, त्यावेळेस मोशेने निवास मंडप बनवला आणि देव त्याच्या लोकांबरोबर राहायला आला. प्रेज द लॉर्ड. लोकांच्या मध्ये निवास मंडप असायचा आणि देवाला आवडायचं. आणि निवास मंडप कसा असायचा माहितीये का, की ते मेघ खाली यायचे, ढग खाली उतरून यायचे, त्याच्यावरती असं कव्हरिंग करायचे त्या लोकांवरती मेघ, देवाची उपस्थिती म्हणजे. आणि मग जेव्हा ते मेघ वरती जायचे तेव्हा मग इस्रायली लोक चालायचे. मग ह्या सगळ्यांमध्ये मग एक महिना कधी ते मेघ खाली असायचे, कधी 8 दिवस खाली असायचे, कधी 2-2 महिने तो मेघ त्याच्या लोकांबरोबर असायचा. देव त्याच्या मेघाच्या द्वारे त्या लोकांबरोबर काय करायचं, संगती करायचा. प्रेज द लॉर्ड. देवाला आवडतं त्याच्या लोकांमध्ये राहायला. आणि मग जेव्हा मेघ वरती जायचा, मग हे लोक कूच करायचे, म्हणजे निघायचे प्रवासाला. अशा पद्धतीने त्यांनी 40 वर्षे प्रवास केला. आणि मग देवाला आनंद वाटायचा त्याच्या लोकांमध्ये राहायला. आणि मग परिस्थिती ती परत बघूयात आपण, की त्या काळात तिथे कराराचा कोश जरी होता, तरी इस्रायली लोक देवाच्या आज्ञा पाळत नव्हते. अर्पण द्यायचे, परंतु ते आता तेही पाळत नव्हते, कारण त्यांना वीट आला होता देवाला अर्पण नेण्याचा. कारण ते देवाला मिळतच नसायचं जे ते देवाला नेत असायचे. देवाच्या आज्ञांच्या विरोधात ते बंड करायचे. सगळीकडे भ्रष्टता आहे, सगळीकडे अव्यवस्था आहे, ज्याला जे करा असं वाटेल त्याप्रमाणे तो करत आहे. देवाचं भय कोणामध्ये नव्हतं. देवाची वाणी ऐकण्यासाठी सगळ्यांनी आपले कान बंद केलेले होते. याजक असो, लेवी असो, कुणी असो, सगळ्यांनी आपल्या स्वतःची एक जीवनशैली बनवून टाकली होती. प्रेज द लॉर्ड. पुढाऱ्यांनी स्वतःभोवती एक कुंपण तयार केलं होतं. म्हणून बायबल सांगतं, देवाचं वचन त्या दिवसामध्ये विरळ झालं होतं. देवाद्वारे काही दर्शन येत नव्हतं, काही दृष्टांत नव्हते. देवाच्या कराराचा कोश होता, परंतु त्या उपस्थितीचा, त्या प्रेझेन्सचा, देवाच्या आदर होत नव्हता. आणि मग जेव्हा आदर होत नाही, तेव्हा मग देव तिथे थांबणार नाही, अजिबात नाही. कारण तो पवित्र परमेश्वर आहे, त्याला अमंगळता चालत नाही. आपण कधी कधी ऐकतो देवाला चालतं, साध्या बोली भाषेत काही गोष्टी आपण सहज बोलून जातो, देवाला चालतं नाही. देवाला नाही चालत. अश्लीलता, अमंगळता, अशुद्धता, अपवित्रता, ह्यातला देवाला काहीच चालत नाही. आपण आपल्या पद्धतीप्रमाणे त्या वचनाला तसं फिरवून बोलतो, परंतु नाही. देव पवित्रतेचा देव आहे, देव नीतिमानतेचा देव आहे. आणि तो जे बोलतो ते तो करतो. त्याच्याकडे सामर्थ्य आहे, त्याच्याकडे सार्वभौमत्व आहे, त्याच्याकडे सत्ता आहे, त्याच्याकडे अधिकार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून कोश का नेण्यात आला? कोश अशासाठी नेण्यात आला, त्या बलिष्ठांनी कोश अशासाठी नेला, त्यांना असं वाटलं देवाचा कोश आमच्याकडे राहिला तर आम्हाला विजय मिळेल. परंतु तसं नाही झालं. विजय तर मिळाला नाहीच. उलट ज्या दागोनाच्या मंदिरामध्ये, हे सगळं लिहिलेलं आहे 5व्या अध्यायामध्ये, संपूर्ण 1 शमूएल त्याच्या 5व्या अध्यायामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे, की ज्या दागोनाच्या मंदिरामध्ये त्यांनी तो कराराचा कोश नेऊन ठेवला, त्या त्या कराराच्या कोशामुळे त्या दैवताचे त्याच्या तुकडे तुकडे झाले.
सगळं तुटलं, त्याचे हात तुटले, पाय तुटले, डोकं तुटलं, धड गेलं, सगळं गेलं. आणि म्हणून देवाने त्यांचा नाश केला. त्या दैवतांचा त्यांचा नाश केला. बाल होते, अष्टारोत होते, सगळे पण ठेवलं होतं तिथेच त्या दागोनाच्या मंदिरामध्ये. आणि मग ते सगळे तुटलं, त्याचे सगळे अवयव त्या देवाचे त्यांच्या तुटले. पण ज्यांनी पण नेला होता त्यांना सुद्धा त्रास झाला, ज्यांनी नेला होता त्यांना त्रास झाला आणि त्यांना पीडा लागल्या. त्यांना असं वाटलं की कोश आमच्या देशामध्ये जर आम्ही नेलंय तर आम्ही जिंकू, आम्हाला देव विजय देईल, हा इस्रायलाचा देव आम्हाला विजय देईल. इस्रायलाचा देव आहे तो, आमेन. परंतु आज देवाला धन्यवाद, आज 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 नाही तो फक्त इस्रायलासाठी, आज तो परराष्ट्रीयांचा पण देव आहे. येशूच्या जन्मापूर्वी, येशूच्या जन्मानंतर या गोष्टी आहेत. आज आपण खरोखर आशीर्वादित लोक आहोत. आपल्याला कुठली अट नाहीये, आपल्याला कुठले नियम नाहीये की हेच करा आणि तेच करा. आपल्याला कृपा आहे देवाची, है ना. आपल्याला समजतं ते की आपण हे केलं पाहिजे का, कारण देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे आपल्यामध्ये कायम वस्ती करण्यासाठी. पेंटेकॉस्टच्या दिवशी तो पवित्र आत्मा जेव्हा उतरून आला, तीच आपली उपस्थिती आहे. त्या उपस्थितीलाच आज आपण घेऊन फिरत आहोत, तीच आपली उपस्थिती आहे. आणि मग तो पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये देव आपल्यामध्ये राहतो. वचन वाचूया आपण, 1 कोरिन्थ्याचा 3 अध्याय 16 वचन. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आपलं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. 1 कोरिन्थ 6:18 मध्ये पण लिहिलेलं आहे की आपल्या मध्ये पवित्र आत्मा राहतो, वास करतो. ती देवाची उपस्थिती आज आहे आपल्याकडे. आज आपल्याला ती देवाची उपस्थिती चालवते, है ना. पूर्वी कराराचा कोश होता, तो कराराचा कोश गेला, त्यांनी नेला. 7 महिने तो कराराचा कोश तिकडे राहिला, पलिस्ती देशामध्ये राहिला. 7 महिन्यानंतर त्यांनी स्वतः तो कराराचा कोश आणून दिला, कारण त्यांना फारच त्रास व्हायला लागला, वेदना व्हायला लागल्या, आजार, पीडा, व्याधी सगळे त्यांना व्हायला लागलं. आणि मग त्यांनी इस्रायलाच्या सरदारांना, वडिलांना सांगितलं की बाबा घेऊन जा, तुमचा आम्हाला त्रासदायक आहे. आणि ते लोक घेऊन आले, मग इस्रायली लोक घेऊन आले कराराचा कोश. त्यांनी ठेवला परत आणून त्या देशामध्ये. बघा, हे जाणं येणं जाणं. परंतु मला मला आज आपला विषय आज हा आहे की एका मागोमाग एक तिथे सगळेजण मृत्यू पावतायत. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उदासी आहे, निराशा आहे. इतकं काय झालं होतं की त्यांनी इतकं स्वतःला शून्य केलं होतं, किंवा त्यांनी इतकं स्वतःला खाली केलं होतं. होती ना मग कराराच्या कोशाची काळजी, तर मग स्वतः स्टँड घ्यायला पाहिजे होता ना. त्या काळात त्यांना नव्हतं समजत, परंतु आज आपल्याला समजतंय ते. मला हे सांगायचंय की आज जरी देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहतो, तर आपल्याला त्याला मेंटेन करायला शिकलं पाहिजे. मेंटेन करणं म्हणजे त्याला धरून ठेवणं, धरून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. देवाचा पवित्र आत्मा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. देवाचं वचन म्हणजे देवाची उपस्थिती आहे. परंतु बायबलचं वचन सांगतं की पवित्र आत्म्याचं, जेव्हा पवित्र आत्म्याने आपण परिपूर्ण होतो, ती देवाची उपस्थिती आहे. देवाची उपस्थिती आपल्यावर येते आणि मग ते वचनाचा भेद आपल्याला शिकवतो. देवाचा आत्मा, पवित्र आत्मा जेव्हा देवाची उपस्थिती आपल्या जीवनावरती उतरून येते, तेव्हा वचन काय आहे, त्याचं प्रगटीकरण काय आहे, आणि ते कशासाठी आहे, ते कोणत्या कारणासाठी इथं लिहिलेलं आहे. आणि म्हणून आज आज जर आपल्यामध्ये देवाची उपस्थिती आहे, तर ती पवित्र आत्म्याद्वारे आहे. देव आपल्याशी बोलतो, पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो, सतत बोलत असतो. पवित्र आत्मा आपल्याशी सतत बोलत असतो. आपण ते ऐकत नाही ही गोष्ट वेगळी आहे. आपल्याला असं त्या गोष्टी एकतर ऐकायच्या नसतात, कारण पवित्र जीवन जगायला भाग पाडतो पवित्र आत्मा. हे बोलू नको, ते करू नको, वाईट बोलू नको, वाईट वागू नको, वाईट बघू नको, वाईट ऐकू नको, चुकीचं काय. आणि बरोबर आहे, ते योग्य आहे. तेच पवित्र आत्मा जे आपल्यासाठी योग्य आहे, जे मानवासाठी योग्य आहे, तेच पवित्र आत्मा आपल्याला शिकवतोय. आणि आपल्याला तेच शिकायचंय ह्या युगामध्ये. सगळीकडे आपण बघतो आता जगामध्ये सगळीकडे भ्रष्टता आलेली आहे. पण आपण परत एकदा मी म्हणेल की आपण आशीर्वादित लोक आहोत, कारण देव स्वतः आपल्यामध्ये राहायला आलेला आहे. त्याने अभिवचन दिलेलं आहे की मी तुझ्याकडे येईल, आणि तो आला, पवित्र आत्म्याच्या रूपात आला. मला गेलं पाहिजे असं येशू म्हणाला होता. त्याच्या शिष्यांना वाईट वाटलं.
परत पवित्र आत्म्याच्या रूपात तो आपल्यामध्ये आलाय, आपल्यामध्ये वस्ती करत आहे, आपल्याला सूचना करत आहे, आपल्याला समजून सांगत आहे, यस मी तुला अनाथ असं सोडणार नाही असं प्रभू म्हणाला. आणि पवित्र आत्मा आपला कैवारी आहे, आपल्या बाजू घेणारा, आपल्या साईडला उभा राहणार आहे, आपल्याला मदत करणार आहे, आपलं डोकं उंच करणार आहे, आपल्याला शब्द सुचत नसले तर त्याचे शब्द आठवून देणारा पवित्र आत्मा आहे. सहाय्यक आहे तो आपला, कम्फर्टर आहे तो, सांत्वनहार आहे आपला. इतका जवळचं रिलेशन आहे त्याचं आपलं, आपल्यामध्ये तो राहतोय. परंतु आपण काय करतो, म्हणतो आपण देवाचे सेवक आहोत वगैरे वगैरे, परंतु पवित्र आत्म्याची वाणी आपण ऐकणं फार गरजेचं आहे. पवित्र आत्म्याला मेंटेन करणं फार गरजेचं आहे. सकाळी उठल्या उठल्या पवित्र आत्म्याची आपण दखल घेतली पाहिजे, त्याची दाद घेतली पाहिजे, आपण त्याला बोलवलं पाहिजे, त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याला वेलकम केलं पाहिजे. आणि मग तो जे काही सांगेल ते आपण स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे की आपण पवित्र आत्म्याची वाणी ऐकायला पाहिजे. हे हे खूप महत्वाचं आहे. कारण पूर्वीच्या काळी देव स्वप्नातून आणि दृष्टांतातून बोलत असायचा. देव अनेक लोकांशी, अनेक सेवकांशी स्वप्नात आणि दृष्टांतात बोलला, परंतु देव आपल्याशी आज पवित्र आत्म्याद्वारे बोलत आहे. आपण कुठं काय करतो, कुठं चुकतो, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, त्याची उपस्थिती आपल्या जीवनावरती आहे. आपण कुठं चुकू नये, आपला कुणी गैरफायदा घेऊ नये, आपल्याला कुणी चुकीचं समजू नये, आपल्या विषयीने कुणी गैर विचार करू नये. ह्या सगळ्या गोष्टी पवित्र आत्म्याला ठाऊक आहे. आपल्या आजूबाजूचं जग आपल्याला दिसत नाही, आपल्या विषयीने ते काय विचार करतात, परंतु हे पवित्र आत्म्याला माहित आहे. आणि म्हणून बायबल सांगतं योहान 16:13 मध्ये येशूने सांगितलं की जेव्हा सत्याचा आत्मा येईल, जेव्हा तो कैवारी येईल, तेव्हा तो तुम्हाला सर्व सत्यात घेऊन जाईल. सर्व सत्यात. इथून पुढे ज्या काही गोष्टी, ज्या कुठल्याही गोष्टी जेव्हा होतील, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तो आधीच रिव्हील करेल. तुम्ही त्याच्या वाणीला फक्त ऐका. तो जे काय म्हणतो ते फक्त ऐकण्यासाठी तुमचे आत्मिक कान उघडा आणि त्याचं वाणी ऐका. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या दुष्कर्मापासून आणि प्रत्येक प्रकारच्या प्रसंगापासून वाईट की तुमचं रक्षण होईल, संरक्षण होईल. आणि हे आपण करायला हवं, हे आपण केलं पाहिजे. फक्तच पवित्र आत्मा माझ्याशी बोलला, पवित्र आत्मा माझ्याशी बोलला, हे 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 ठीक आहे, परंतु आपल्या जीवनाविषयी, आपल्या कॅरेक्टर विषयी पवित्र आत्मा आपल्याशी काय सांगत आहे ते सुद्धा आपल्या, तेवढी नम्रता आपल्यामध्ये हवी आहे, तेवढी नम्रता आपल्यामध्ये पाहिजे आहे. पवित्र आत्मेने सांगितलं आणि मी त्याचं पाळल्या, मी त्या गोष्टी ज्या मला करायला सांगितल्या होत्या त्या मी पूर्ण केल्या, हे म्हणायचे सुद्धा आपल्याला तेवढी नम्रता पण आपल्यामध्ये हवी आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीनं पवित्र आत्म्याची वाणी आपण ऐकू ना, तर आपण कुठलंच युद्ध हरत नाही, कुठल्याच युद्धात आपण अपयशी होणार नाही. आपल्या जीवनात रोज युद्ध आहे, रोज एक स्वर्गीय स्थानातल्या एका माणसाला म्हणजे सैतानाला आपण हरवत असतो, है ना. परंतु जर पवित्र आत्म्याची वाणी आपण ऐकली तर आपण अगदी चांगल्या प्रकारे त्या सैतानाला हँडल करू शकू. हे खूप महत्वाचं आहे. पवित्र आत्मा बोलत असतो, पवित्र आत्मा त्याच्या सेवकाद्वारे बोलतो, पवित्र आत्मा स्वप्न बोलतो, दृष्टांतात बोलतो, पवित्र आत्मा त्याच्या वचनाद्वारे बोलतो आपल्याशी, पवित्र आत्मा आपल्या लेकरांच्या द्वारे पण बोलतो, अविश्वासू लोकांच्या द्वारे पण पवित्र आत्मा बोलतो. एवढंही नाही समजलं ना तर पवित्र आत्मा आपण आपण विचार करू शकत नाही, आपण कल्पना करू शकत नाही अशा व्यक्तीचा पवित्र आत्मा उपयोग करून घेतो, आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी, आपल्याला काहीतरी समजवण्यासाठी. पण आपल्याकडे, मी परत एकदा म्हणेल की आपल्याकडे ते कान पाहिजेत त्याची वाणी ऐकण्यासाठी. आणि मग मग म्हणायचं आपण की पवित्र आत्मा माझ्याशी बोलला, पवित्र आत्मा माझ्याशी बोलला. पवित्र आत्मा जर आपल्याशी बोललाय तर आपल्या जीवनात बदल असलेला, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन असलेलं, आपला स्वभाव बदललेला, आपलं सगळं कॅरेक्टर बदललेलं, बदल हा आपल्यात आला पाहिजे. त्या बदलाविषयी पवित्र आत्मा आपल्याशी बोलत असतो. आणि मग आपण त्याचं किती ऐकतो हे महत्वाचं आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा चा विषय जेव्हा निघतो, पवित्र आत्म्याविषयी मला बोलायला जेव्हा मिळतं, तेव्हा मला फार आवडतं. कारण ज्यांनी ज्यांनी त्याची चव घेतलेली आहे, ज्यांनी ज्यांनी त्याला तपासलेलं आहे,
ज्यांनी ज्यांनी त्याच्याशी फेलोशिप घेतलेली आहे, संगती केलेली आहे, त्यांना आवडतं. पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो, सुचवतो. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या पवित्र आत्मा आपल्याला रिव्हील करतो, प्रगट करतो. कधी कधी पवित्र आत्मा आपल्याला रात्री उठवतो, प्रार्थना कर, कोणाचा तरी चेहरा आपल्या समोर देतो, त्याच्यासाठी प्रार्थना कर. आणि आपल्याला कळत नाही की तो व्यक्ती का आहे कोण. पवित्र आत्मा जेवढं सांगतो तेवढंच करायचं, जास्तीचा विचार आपण नाही करायचा. आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत, या सगळ्या अलौकिक गोष्टी आहेत. आणि या गोष्टी करत असताना मग ती साक्ष आपल्याला ऐकू येते की मला असा असा प्रॉब्लेम होता सिस्टर, आणि मग मी मला थोड्या वेळाने बरं वाटलं. परंतु मला पवित्र आत्म्याने उठवलं होतं ना की तू त्या सिस्टरसाठी प्रार्थना कर. पण मी जर नाही उठले तर त्या सिस्टरला बरं कसं वाटेल ना. ह्या गोष्टी आहेत, आपण त्याला मेंटेन करायचं, आपण त्याला धरून ठेवायचं, त्याची वाणी ऐकायची. ती उपस्थिती आहे देवाची, त्या उपस्थितीचा आपण आदर करायचा. दुसरा पॉइंट आहे की आपलं जीवन आपण पवित्र जगायचं, कारण आपला देव जसा पवित्र आहे तसं आपणही पवित्र जीवन जगावं ही देवाची इच्छा आहे. दुसरा पॉइंट आहे की आपण पॉइंट म्हणजे दुसरं पॉइंट असं आपण म्हणूया की एक पवित्र जीवन जगायला लावणारा पवित्र आत्मा आहे. जसे आपण आहोत तसे आपण आज आहोत, तसे आपण उद्या नसणार आहोत. जसे आपण उद्या आहोत तसे आपण परवा नसणार आहोत. रोज आणि रोज आपण आपली वाढ होती, आपले प्रमोशन होते, आपल्याला आपल्यामध्ये बदल येतोय है ना. प्रेषित पौल म्हणतो की तो आपल्याला रोज अंशाने बदलतो है ना. आणि हे चांगलं आहे आपल्यासाठी. जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला पवित्र जीवन जगायची गळ घालतो, तेव्हा आपण त्याची वाणी ऐकायला पाहिजे. रोज सकाळी उठल्या उठल्या आपले जे सगळे अवयव आहेत ते सगळ्या अवयवांना येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली घ्यायचं आणि पवित्र आत्म्याला सांगायचं की प्रभू, तुझी इच्छा मला पूर्ण करायची आहे आणि मला या सगळ्यावरती विजय मिळवायचा आहे. अनेक प्रकारचे मोह आहेत या जगामध्ये, अनेक प्रकारचे मोह आहेत. भ्रष्टता आहे, मोह आहे. आणि देवाच्या लोकांना तर सैतान नाही सोडणार, कारण त्यांच्या जीवनाद्वारे देवाचे गौरव होतात. तर त्यामुळे रोज सकाळी उठल्या उठल्या आपण त्या व्यक्तीला हरवायचंय त्याच्या आधी आपण आपलं स्वतःचं जीवन प्रभूच्या हातामध्ये द्यायचंय, आपलं शरीर आपल्या देवाच्या हातात द्यायचंय, आपल्या लेकरांचं, आपल्या घरातल्या सदस्यांचं जीवन येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली आपण घ्यायचंय. सैतानाचं सगळे सामर्थ्य आपल्या जीवनांवरून तोडायचंय, सैतानाच्या सगळ्या हल्ले आपल्या जीवनांवरून तोडायचे आहेत, त्याचे सगळे साम्राज्य जे आपल्यावरती तो टाकतो, त्याचे सगळे गड जो आपल्या विरोधात तो बांधतो, तयार करतो, तेच काम आहे. ते आपण उठून सकाळी तोडायचं. आपल्याला अधिकार दिलेला आहे, तो अधिकार आपण वापरायचा. अधिकार दिलेला आहे त्याचं लेकरू बनण्याचा देवाचं. योहान 1:12, लूक 10:19 अधिकार दिलाय सैतानाला तुडवण्याचा, विंचवांना तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. अधिकार वापरायचं, सैतानाला पराभूत करायचं. आणि ज्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण हात घालू त्या प्रत्येक गोष्टीत मग प्रभू आपल्याला विजय देतो, कारण आपल्या देवाचा ताबा पवित्र आत्म्याने घेतलेला असतो, आपल्या जीवनाचा ताबा पवित्र आत्म्याने घेतलेला असतो. देवाच्या पवित्र आत्म्याला कधी खिन्न करायचं नाही. मग अशी आपण बोलता बोलता राहून गेलं की देवाचा पवित्र आत्मा खिन्न होतो, कारण तो एक सद्गृहस्थ आहे, तो एक चांगला गृहस्थ आहे, तो एक जंटलमन आहे. तर त्यामुळे बायबलचं वचन आहे इफिस्करा 6:29 मध्ये की पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्मा खिन्न होतो म्हणून हे वचन इथे लिहिलं गेलेलं आहे. जुन्या करारात जर आपण पाहिलं तर उत्पत्ती 6:3 मध्ये असं लिहिलंय की मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची सत्ता त्याच्यावरती चालणार नाही, आणि त्यामुळे माझ्या पवित्र आत्म्याला मला त्याच्यापासून काढून घ्यावं लागेल. आदामाने जेव्हा ते प्रभूची आज्ञा मोडली तेव्हा पवित्र आत्मा त्याला सोडून गेला. तेव्हा देवाने त्याला त्याच्या नाकपुड्यात श्वास फुंकला होता आणि तो पवित्र आत्मा त्याच्यामध्ये आला होता. परंतु जेव्हा ते आज्ञा मोडणं झालं आणि त्याच्यानंतर उत्पत्ती 6व्या अध्यायामध्ये जेव्हा एकदमच पृथ्वी भ्रष्ट झाली होती, आत्ताची जशी पृथ्वी आहे त्या काळी पण ती भ्रष्ट झाली होती, आणि मग देवाने ठरवले की या पृथ्वीचा मी जलप्रलय आणून नाश करून टाकणार आहे, संपवून टाकणार आहे. परंतु देवाच्या नजरेत नोहा नीतिमान निघाला,
तेव्हा काय लिहिले बायबलमध्ये 6:3 मध्ये, की मनुष्य भ्रांत झाल्यामुळे देवपुत्र मानवकन्यांपाशी जाऊन त्यांना जी लेकरं निपजली ती राक्षस झाली सगळी, आणि दैत्य झाले, ते दानव झाले ते सगळे, आणि देवाला आवडत नाही ह्या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून तिथं मग पवित्र आत्मा प्रभू म्हणाला की माझ्या आत्म्याची माणसाच्या ठाई फार काळ सत्ता राहणार नाही. आणि मग देवाने पवित्र आत्म्याला त्याच्या हेडक्वार्टरला बोलवलं, स्वर्गात बोलवलं, आणि तो गेला मग पवित्र आत्मा. आणि मग जुन्या कराराच्या काळात पवित्र आत्मा यायचा, एका उद्देशासाठी यायचा, ते काम झालं की परत तो निघून जायचा. शमशोनाचं आपण उदाहरण बघितलं, दाविदाचं उदाहरण पाहिलं. एक वेळ त्याने सिंहाला फाडलं, एका चित्याला फाडलं, आणि अशा प्रकारे पवित्र आत्मा काही उद्देशासाठी यायचा, निघून जायचा. परंतु आज पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये सदा सर्व काळ राहण्यासाठी आलेला आहे. जेव्हा तो निराश होतो, जेव्हा तो बोलत असतो आणि आपण ऐकायला तयारच नसतो, तेव्हा मग तो खिन्न होऊन जातो, कारण तो एक सद्गृहस्थ आहे. तो फार वेळ आपल्याला गळ घालत बसणार नाही, तो शांत होऊन जातो. आपल्याला कळलं पाहिजे की आजकाल पवित्र आत्म्याची वाणी मला येत नाहीये, आजकाल पवित्र आत्मा माझ्याशी का बोलत नाहीये, प्रभू माझं काही चुकलंय का ना. आपल्याला ते आपल्या कॉन्शियस, आपला विवेक भाव, आपला सतत विवेक बुद्धी तिथे काम करते, आणि तिचं पण आपण ऐकायचं, आणि पवित्र आत्म्याला मग परत आपल्या जीवनामध्ये परत एकदा लागू करायचं, आणि त्याला आपल्या जीवनाचा परत एकदा ताबा द्यायचा. सदा सर्व काळासाठी राहायला आलाय. जरी तो खिन्न होतो तरी तो सोडून जात नाहीये. त्याला तसं सांगण्यात आलेलं आहे. पुन्हा पुन्हा मंडळीचं चर्चचं वरती उचललं जाईल, हे ना, तोपर्यंत त्यांनी राहायचं ह्या पृथ्वीवरती, त्याला तसं सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून मग पवित्र आत्मा जरी खिन्न झाला, दुःखी झाला, कष्टी झाला, तरी तो वरती निघून जात नाही, तो कुठे आपल्याला सोडून जात नाही, आपल्यातच राहण्यासाठी तो आलेला आहे. त्या गोष्टीचं आपण खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे, लक्ष दिलंच पाहिजे. कारण मग पुढे जाऊन आपण म्हणू प्रभूला मत्ते 7:21 मध्ये की प्रभू आम्ही तुझ्यासाठी तुझ्या नावाने हे काढलं, ते काढलं, भूत काढले, सैतान हाकलले. प्रभू म्हणाल माझी तुमच्याशी कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर जा, मी तुला ओळखत नाही. तर हे आपल्याला ऐकायचं नाही. पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्म्याबद्दल मला तुम्हाला अजून सांगायला आवडेल की पवित्र आत्मा हा स्वर्गाचा प्रतिनिधी आहे. तो पृथ्वीवर कशासाठी आलाय माहितीये? स्वर्गातल्या गोष्टी आपल्यासाठी, आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला आपण असावं, वागावं, त्यासाठी तो आला. येस, स्वर्गातल्या गोष्टी ज्या आहेत, देवाचा स्वभाव काय आहे, देवाला काय आवडतं, वचन तर आहे आपल्याकडे, परंतु आपण त्याचं पालन करतोय का? पास्टरांनी सांगितलेला संदेश ऐकतो, त्याच दिवशी संध्याकाळी विसरून जातो, एका तासाभरात विसरून जातो, मनन करत बसत नाहीये. पण पवित्र आत्मा आठवण करून देतो आपल्या आतमध्ये राहून. आजच पास्टर बोललेत, तू असं का करायला लागलीस? पवित्र आत्मा त्यासाठी आलेला, आपल्याला करेक्ट करण्यासाठी, आपल्याला चुकीच्या वागण्यापासून आवर घालण्यासाठी तो आलेला. आणि म्हणून स्वर्गीय गोष्टी तो सांगतो. हे फार मला गोष्ट आवडली की तो स्वर्गीय गोष्टी आपल्यामध्ये घालण्यासाठी आलाय. जेव्हा आपण प्रभूची प्रार्थना करतो, तुझे जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे राज्य येऊ, ते पृथ्वीवर राज्य आणण्यासाठी पवित्र आत्मा आलाय. आणि देवाचं राज्य कुठे? बाहेर कुठे नाही, आपल्या आत आहे, आपल्यामध्ये आहे. देवाचं राज्य आपल्यामध्ये आहे, लोकांना दिसतं ते देवा. आणि म्हणून जेव्हा कुणी आपल्याला पास्टर, सेवक म्हणतात, पहिल्यांदा आपल्याकडे ते बघतात पवित्र आत्म्याला किती ओपन आहे ते इकडे, की पवित्र आत्म्याला किती उघडे आहेत हे. आपल्या बोलण्यातून, आपल्या चालण्यातून, आपल्या जीवनातून, आपल्या जीवनशैलीतून, आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीतून ते आपल्याला निरीक्षण करत असतात. जगातले लोक, आपल्या घरातले पण, आपल्या जगातले लोक, ज्या एरियामध्ये, ज्या समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजातले लोक, चालतं फिरतं बायबल आहे आपण त्यांच्यासाठी. का? कारण पवित्र, आणि असायला पाहिजे, कारण पवित्र आत्मा परमेश्वर आपल्यामध्ये राहतोय, वास करतोय. ही आहे देवाची उपस्थिती. ह्या देवाच्या उपस्थितीचा आता आदर करायला पाहिजे. डोळ्यांनी बघणं चुकीचं आहे, चुकीचं बघणं पण पवित्र आत्मा, कारण डोळे आपले अवयव, एक डोळा तुझा जर पाप करत असेल तर तो फोडून टाक,
त्या एक डोळ्याहून त्या 2 डोळे असून त्या नरकात होण्यापेक्षा पडण्यापेक्षा तू एक डोळ्याचा होऊन स्वर्गात गेलेला बरा है ना, असा येशू म्हणाला मत्ते 5 मध्ये. आणि म्हणूनच ज्या डोळ्यांनी आपण जे जग बघतो, ज्या डोळ्यांनी आपण चांगल्या गोष्टी बघतो, त्या डोळ्यांनी आपण वाईट पण गोष्टी बघतो. पण आपण जर पवित्रतेत राहायचं ठरवलंय तर आपण आपल्या डोळ्यांना येशूच्या रक्ताने झाकायचं, येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली घ्यायचं. वाईट आपण काही बघूच शकणार नाही, आपल्याला इच्छाच होणार नाही. येस, आपल्याला इच्छाच होणार नाही. बोलण्याचा सुद्धा गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपण बघा, डोळ्यांनी वाईट बघून, मुखाने वाईट बोलून, चुकीचं बोलून, व्यर्थ बोलून, जास्तीचं बोलून, मीपणाचं, अहंकाराचं बोलून आपण सैतानासाठी दार उघडं करतो. चुकीचं बघून सुद्धा आपण सैतानासाठी दार उघडं करतो. चुकीचं ऐकून सुद्धा आपण सैतानासाठी त्याला चान्स देतो, त्याला वाव देतो आपण, है ना. Ephesians 4:27 मध्ये प्रेषित पौल म्हणतो की सैतानाला वाव देऊ नका, परंतु आपण देतो. आपल्याला असं वाटतं देवाला सगळं चालतं, नाही चालत. देवाला पवित्र आत्मा त्याने आपल्याला त्यासाठीच दिलेला आहे. आपण त्याची वाणी ऐकायला पाहिजे, है ना. आपले डोळे, आपले कान, आपलं हृदय, आपलं मन. आणि रोमकरास 12:1-2 मध्ये पण असं सांगितलंय की आपलं संपूर्ण शरीर देवाला एक ग्रहणीय यज्ञ म्हणून, यस, देवाला एक ग्रहणीय यज्ञ म्हणून आपण त्याला रोज अर्पण करायचं. आठवड्यातनं एकदा नाही, महिन्यातनं एकदा नाही, वर्षातनं एकदा नाही, रोज आपलं संपूर्ण शरीर. आणि मग पुढचं वचन आहे, दुसऱ्या वचनामध्ये असं लिहिलंय की या जगाबरोबर समरूप होऊ नका. या जगा बरोबर समरूप का होऊ नका? कारण हे जग सगळं भ्रष्टतेने भरलेलं आहे, सगळीकडे भ्रष्टाचार आहे. एकही जागा अशी नाहीये की तिथं भ्रष्टता नाहीये. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं रोमकरास 12:2 मध्ये, या जगाच्या बरोबर एकचित्त होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचं रूपांतर. मनाचं नवीनीकरण करायचं कसं? तर मनाचं नवीकरण करायचं, जे आपलं मन आहे, आपली बुद्धी, जिथं आपण विचार करतो, अनेक विचार आहेत तिथे, अनेक भावना आहेत तिथे, अनेक इच्छा आहेत तिथे. त्या मनामध्ये, त्या मनाला आपण येशूच्या आत्म्याच्या अधीनतेत आणायचं, देवाच्या वचनाच्या अधीनतेत आणायचं. आणि जेव्हा मग देवाच्या वचनाच्या अधीनतेत आपलं मन येतं, तेव्हा मग ते जगिक राहत नाही, मग ते आत्मिक मन होऊन जात. आणि मग बायबल सांगतं आपल्याकडे तर ख्रिस्ताचं मन आहे, आपल्याकडे तर एक आत्मिक मन आहे. मग आत्मिक मन आपल्याला बाहेरच्या जगातल्या गोष्टींपासून सेफ ठेवतं, सुरक्षित ठेवतं. आणि ह्या मनाला पण आपण ट्रेनिंग द्यायचं असतं, आपल्या डोळ्यांना आपण ट्रेनिंग द्यायचं असतं देवाच्या वचनाला धरून, आपल्या कानांना आपण ट्रेनिंग द्यायचं असतं. पवित्र आत्मा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये करतो, आपल्याला करायला सांगतो, आपल्याला करायला भाग पाडतो. कारण एक तर आपला मृत्यू आहे, दुसरं आपलं स्वर्गरोहण आहे. दोन्ही पैकी कुठेतरी आपल्याला जायचंय. प्रभू येशू आपण जिवंत असताना आले तर आपलं उठणं होईल, उचलणं होईल, परंतु तोपर्यंत आपल्याला आपलं जीवन पवित्र ठेवायचंय. त्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला दिला गेलेला आहे. पवित्र आत्मा आपल्याला पवित्र करायला दिलेला गेलेला आहे. त्याचा आपण आदर करायला शिकलं पाहिजे. आणि आपल्या शरीराद्वारे आपण देवाचं गौरव केलं पाहिजे. अजून मला तुम्हाला सांगायचंय पवित्र आत्म्याविषयीनं, की पवित्र आत्मा हा स्वर्गीय सदस्य आहे, एक स्वर्गातला एक सदस्य आहे. आणि स्वर्गाच्या गोष्टी तो आपल्याला कशा करण्यासाठी गोळ घालतो. उदाहरणार्थ, पवित्र आत्मा ह्या पृथ्वीवरती देवाचं सरकार घेऊन आला. प्रभूने मला हे प्रगटीकरण दिलं. तो देवाचं सरकार घेऊन या पृथ्वीवरती आलाय. पृथ्वीवर जसा राज्यकर्ता असतो, राजा, पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती जसे असतात, तसाच पवित्र आत्मा हा स्वर्गाचा प्रतिनिधी आहे. आमेन. वरचं सरकार, हालेलुया, वरचं सरकार खाली आणण्यासाठी पृथ्वीवर तो आलेला आहे. स्वर्गीय सरकार पृथ्वीवर आणण्यासाठी तो पृथ्वीवरती आलेला आहे. त्याला ती कामगिरी दिलेली आहे. आणि म्हणून तुमचं आणि माझं जीवन पवित्र असणं अगदी
योग्य आहे, आपल्याला योग्य करण्यासाठीच तो आलेला आहे. देवाला धन्यवाद त्यासाठी. आणि मग जेव्हा अ, आपले आपल्या आपल्या मध्ये पण, आपल्या भारतामध्ये सुद्धा बाहेरच्या देशाचे अँबॅसेडर आहेत, राजदूत आहेत. तसेच अं, अं, पवित्र आत्मा स्वर्गातला राजदूत आहे, तो स्वर्गातला अँबॅसेडर आहे. तो आपल्याला ते शाही आणि ते भारदस्त आणि ते किमती आणि ते मौल्यवान जीवन देण्यासाठी आलेला आहे. आपल्याला शिकवायला तो आलेला आहे. आपली फक्त शिकून घ्यायची इच्छा पाहिजे, समजून घ्यायची इच्छा पाहिजे. प्रत्येक परिस्थितीचं तो सोल्युशन त्याच्याकडे आहे. तो स्वर्गातून आलेला आहे आणि म्हणून प्रत्येक परिस्थितीला कसं हँडल करायचं, कसं हाताळायचं आपल्या जीवनातल्या, त्याचं प्रत्येकाचं सोल्युशन पवित्र आत्म्याकडे आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याला आजपासून घट्ट धरून ठेवायचं. पवित्र आत्म्याला म्हणायचं की मला शिकव ह्या गोष्टी सगळ्या. मला नाही कळत, कारण मी थोडीशी अज्ञानी आहे, मला नाही कळत कसं 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 वाचायचं बायबल, त्याचा अर्थ कसा समजायचा, त्याचं मला प्रगटीकरण दे प्रभू पवित्र आत्मा. मला तयार कर, माझ्या स्वतःच्या ज्ञानामध्ये मी शून्य आहे. आणि म्हणून मग बायबल सांगतं योहान 20:22 मध्ये, जेव्हा पूर्वी पूर्वी म्हणजे जुन्या कराराच्या काळात, उत्पत्ती 6:3 मध्ये आपण वाचलं की माणसाची माणसाचं मन भ्रांत झाल्यामुळे तो त्या माझ्या आत्म्याची, प्रभूने विचार केला की माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई, माणसाच्या ठाई सत्ता चालणार नाही. तेव्हा जो सोडून गेला तो जुन्या करारात काही उद्देशाने आला. आणि मग प्रभू येशू वधस्तंभावरच्या मरणातून उठल्यानंतर एकदा सगळे शिष्य एकत्र बसलेले असताना प्रभू येशू आला आणि त्या शिष्यांवर त्याने फुंकर घातली आणि म्हणाला, घ्या पवित्र आत्मा. पवित्र आत्मा स्वीकारा. स्वीकारा म्हणजे पहिला एकदा तुम्हाला मिळाला होता, परंतु आता परत एकदा घ्या. रिसीव. पवित्र आत्मा घ्या. तुम्हाला त्याचा, बाकी कशाबद्दल एवढं जास्त बोललेलं नाहीये प्रभू येशू. पवित्र आत्म्याविषयीनं जेवढं बोललेलं आहे ना, तेवढं कुठल्याच गोष्टींविषयीनं बोललेलं आहे. दाखल्यातून जरी बोलत गेला, देववचनातून जरी बोलत गेला, साध्या त्याच्या शिष्यांबरोबर जरी बोलत, आत्मिक गोष्टीच बोलत गेला आणि पवित्र आत्म्याविषयीनच तो बोलत गेला. देवाची इच्छा अशी आहे की या काळामध्ये, या शेवटच्या काळामध्ये, या युगामध्ये, या भ्रष्ट जगामध्ये देवाच्या आत्म्याला धरून आपण चाललं पाहिजे. ती उपस्थिती आपण सांभाळली पाहिजे, ती उपस्थिती आपण ठेवली पाहिजे. देवाला सगळे गौरव. आणि प्रभू आहे आपल्याला मदतीला. तर त्यामुळे काळजी करायची नाही कुठल्या गोष्टीची, हार मानायची नाही कुठल्या गोष्टीमध्ये. प्रभू आहे आपल्याला, विजय देण्यासाठी आलेला आहे, आपल्याला विजयी करण्यासाठी आलेला आहे, आपल्याला देवाच्या वचनात चालवण्यासाठी आलेला आहे. आणि एक आनंदाची बातमी आहे की तो आपल्याला सोडून नाही जाणार कधी. तो सदा आणि सर्वदा आपल्यासाठी, आपल्या वतीनं इथे राहायला आलेला आहे पृथ्वीवरती. आणि जेव्हा आज्ञा त्याला जोपर्यंत झालेली आहे तोपर्यंत तो राहणार आहे, आपल्याला घेऊनच तो स्वर्गामध्ये जाणार आहे. देवाला धन्यवाद या सगळ्या गोष्टीसाठी. मी तर म्हणेन पृथ्वीवरची सगळ्यात महत्वाचा माणूस, पृथ्वीवरचा आज मितीला असलेला सगळ्यातला महत्वाचा माणूस पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याला स्वीकारा, त्याचा मान करा, त्याचा आदर करा, त्याला घ्या आणि तुम्ही तुमच्या जीवनात कुठलंच युद्ध हरणार नाही. गॉड ब्लेस यू. सगळे गौरव प्रभू येशूला. आमेन. 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 थँक्यू सिस्टर. सुंदरशा वचनाबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो की सुंदरसं वचनातून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि खरोखर जो कराराचा कोश जो आहे तो खूप हालेलुया. महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये.